अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यातील त्यांच्या कोथरूड घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत। त्यांच्या घरात जाण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, मात्र काही पोलिसांमध्ये तक्रारी देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आता कारवाई केली जाणार आहे। यासाठी आपल्या सोबत स्वतः पोलीस आयुक्त अमितेश सर आहेत। सर, तक्रारी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, काय पुढची दिशा असणार आहे कारवाईची? अर्ज प्राप्त झालेली आहे। या विषयावर प्राथमिक माहिती घेण्यात आलेली आहे। ते व्हिडिओज जुने आहे आणि त्यावर काही डिटेल खुलासा एक्सप्लेनेशन पण त्यांनी दिलेली आहे। आत्तापर्यंतची परिस्थिती ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही, तरी पण आम्ही सगळे त्यांचे वक्तव्य आणि खुलासाचे हे कंटेंट्स बघत आहे। सर, राहुल सोलापूरकर यांच्याशी काही बोलणं झालंय? ते सध्या कुठं आहेत? म्हणजे तुम्ही जर त्यांना जबाब घेण्यासाठी किंवा काही व्हिडिओ चेक करण्यासाठी बोलवलं? सगळे जे व्हिडिओज आहे आणि त्यांचे एक्सप्लेनेशन्स आहे ते ऑलरेडी पब्लिक डोमेनला आहे। त्याची डिटेल स्टडी करण्यात येत आहे। आत्तापर्यंतची जी काही बाबी समोर आलेली आहे यामध्ये गुन्ह्याचे प्रकार दिसून येतात। त्यांना आपण बोलवलं? ते संपर्कात आहेत? ते पुण्यातच आहेत? सर, त्याबद्दल काही टिप्पणी करणे योग्य नाही, परंतु ते संपर्कात आहे। सातत्याने त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन सुरू आहेत, निषेध केला जातोय। बरोबर आहे, काही बंदोबस्त ठेवण्यात आलेली आहे। लोकांना समजुतीने जे काही लीगल गोष्टी आहेत ते समजावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे। ते त्यांची सुरक्षा पूर्णपणे करण्यात येईल। आवश्यक यामध्ये जे काही विषय आहे, लोकांची जी तक्रार आहे त्याचे योग्य निराकरण करण्यात येईल। म्हणजे सर, त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, गुन्हा दाखल होऊ शकतो भविष्यात? आक्षेपार्ह आढळला तर नक्कीच होऊ शकतो, परंतु आत्तापर्यंतचे जे त्यांचे 2 व्हिडिओज जे सो कॉल्ड एलिजेड त्यामध्ये इश्यूज आहे जे समोर आलेले आहे, ज्याबद्दल तक्रार आहे आणि त्यांची एक्सप्लेनेशनची पूर्ण अवलोकन करून आत्ताची परिस्थितीत गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही। आपण यासाठी काही टीम गठीत केली आहे कुणाला तपासण्यासाठी? तो ऑडिओ यंत्रणा ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्याबद्दल हे कसं? आमचे लोक जे आहे इन्व्हेस्टिगेशन टीम, इन्क्वायरी टीम्स आहे ते करत आहे। अर्थात जसं आपण बघितलं की पोलीस या संदर्भात तपास करतायत। जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा या ठिकाणी चेक केले जात आहेत। सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि वेळ पडली तर नक्कीच त्यांना पोलीस देखील बोलवतील तपास, परंतु आता तरी या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।